नमस्कार मंडळी. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? धावपळ, लोकलची गर्दी, ट्रॅफिकचा आवाज आणि कधीही न थांबणारं शहर. पण विचार करा, तुम्ही वरळी सी फेसवर शांतपणे फेरफटका मारताय आणि अचानक तुमच्या नजरेसमोर असं काहीतरी घडतं ज्यावर तुमचा विश्वासच बसत नाही. काही वेळासाठी सगळी धावपळ थांबते. लोक मोबाईल बाजूला ठेवून फक्त समुद्राकडे बघत असतात. असं काय घडलंय तिथे? चला तर मग आजच्या या खास भागात आपण मुंबईच्या समुद्रातल्या एका सुंदर पाहुण्याबद्दल बोलूयात. तर त्याचं झालं असं की सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे आपल्या लाडक्या वरळी सी फेसचा. तिथे फिरायला गेलेल्या मुंबईकरांना चक्क समुद्रात डॉल्फिन्स पोहताना दिसले. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. चक्क डॉल्फिन्स. ज्या मासोळ्यांना बघायला आपण लांब कुठेतरी जातो, जवळपास 5 वर्षानंतर मुंबईच्या किनाऱ्याजवळ हे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालेलं आहे. लोक तिथे फिरायला आले होते. ते सगळे क्षणभरासाठी थबकले. कुणी फोटो काढत होते, तर कुणी हा क्षण डोळ्यात साठवून घेत होते. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की निळ्याशार पाण्यात ते डॉल्फिन्स खूप मजेत पोहत आहेत. कधी त्यांचा छोटासा भाग वर येतोय, तर कधी त्यांच्या पाठीवरील फिन्स लकाकत आहे. वरून उडणारे समुद्री पक्षी आणि हा शांत समुद्र बघून असं वाटत होतं की आपण मुंबईत नसून एखाद्या सुंदर बेटावर आहोत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अचानक हे डॉल्फिन्स मुंबईत कसे आले? तुम्हाला आठवतंय? कोरोनाच्या काळात जेव्हा सगळीकडे शांतता होती, गाड्या बंद होत्या, तेव्हा सुद्धा निसर्ग असाच भरलेला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा डॉल्फिन्स दिसल्याने चर्चा सुरू झालेली आहे की मुंबईचा समुद्र पुन्हा स्वच्छ होतोय का? प्रदूषण कमी झाल्यामुळे निसर्ग पुन्हा आपली जागा शोधतोय का? हे बघून खरोखर मनाला खूप समाधान वाटतं. हा व्हिडिओ फक्त एक व्हायरल झालेली बातमी नाहीये. तो आपल्याला आठवण करून देतोय की आपण निसर्गाच्या किती जवळ आहोत. आपण कितीही सिमेंटची जंगलं उभा केली, तरी निसर्गाचं सौंदर्य मात्र जेव्हा समोर येतो, तेव्हा आपण सगळं विसरून जातो. वरळी सी फेसवरचा तो क्षण तिथल्या लोकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरला असेल. मंडळी, मुंबई सारख्या महानगरात अशा गोष्टी घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा व्हिडिओ बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येते. निसर्ग आपल्याला वेळोवेळी सांगत असतो की जर आपण त्याची काळजी घेतली, तर तो आपल्याला असेच सुखद धक्के देत राहील. तुम्हाला काय वाटतं? समुद्र खरंच स्वच्छ होतोय का? नक्की कमेंट करून सांगा.